महानगरपालिकेमधील भाजपच्या गटनेतेपदी दुसऱ्यांदा वरिष्ठ नेते हसमुख गेहलोत यांची नियुक्ती झाली आहे। कोकण भवन इथे गटाची नोंदणी। गेहलोत हे माजी उपमहापौर। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या सुनीता फुलसौंदर यांच्या नावाची चर्चा। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या गट नोंदणीची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे महापौराची निवडणूक ही पुढे ढकलली। आता नवीन महापौराची निवड फेब्रुवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता। भाजपकडून गटनेतेपदी किरण पुलेवार यांची निवड, तर प्रतोदपदी भगवान गवळी यांची एकमतानं निवड। 31 जानेवारीला महापौर पदासाठी निवडणूक। ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण पूर्वेमधील 4 नगरसेवक हे अद्यापही नॉट रिचेबल आहेत। जिल्हा प्रमुख शरद पाटील यांच्याकडून पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल। नॉट रिचेबल नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे, त्यांचं अपहरण झाले का याचा तपास करण्याची त्यांनी मागणी केली आहे। अकोला महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालाय। भाजपच्या नेतृत्वात 44 नगरसेवकांच्या गटाची अमरावती विभागीय आयुक्तांकडे नोंदणी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा। मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान। निर्णय पारित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार। प्रत्येक टप्प्यावरती विरोधकांची भूमिका निर्णायक ठरेल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा 6 फेब्रुवारीला पार पडेल। सभेमध्ये नव्या महापौरांची निवड केली जाणार। महापौर पदाच्या या शर्यतीमध्ये अनेक दिग्गज नावं चर्चेत। अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीचा मुहूर्त अखेर ठरला। 30 जानेवारीला अमरावतीला नवीन महापौर मिळेल। विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या विशेष सभेचं आयोजन। पुणे पालिकेच्या मतमोजणीच्या वेळेला केंद्रावरती गोंधळ घालणं राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांना चांगलंच भोवलंय। निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी पोलिसांना हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल केला। रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रतिक्रिया, मतमोजणीच्या वेळेला केंद्रावरती गोंधळ घातल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती नाही, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी सुरू आहे। भाजपच्या कारभारावरती जनतेची नाराजी, आमदार अमित देशमुख यांचं वक्तव्य। कोल्हापूरमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना समरजित घाटगे यांचं प्रत्युत्तर। आमच्याकडे आणि आमच्यामध्ये बंडखोरी करून पलीकडच्या बाजूला गेलेल्या उमेदवारांना सांगतो, रेकॉर्ड ब्रेकनं तुम्हाला पाडणार। समरजित घाटगे कोणतीही बंडखोरी खपवून घेणार नसल्याचं घाटगेंचं वक्तव्य। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का। 30 वर्षांपासूनचे सहकारी आणि पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात। काटी लाखेवाडी जिल्हा परिषदेच्या गटामधून निवडणुकीच्या रिंगणात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला। राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली जिल्हा परिषदेमध्ये भाजपमध्ये बंडखोरी। संदेश सावंत आणि संजना सावंत यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरत असताना मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन। नारायण राणे बंडखोरीवरती काय तोडगा काढणार याकडे लक्ष। लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराची रणधुमाळी। औसा तालुक्यामधील लामजना गटामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमामधून प्रचाराचा शुभारंभ। महाड नगरपालिकेमधल्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या राड्याचं प्रकरण। कालपर्यंत हजर न झालेले आरोपी सुशांत जाबरे हे देखील पोलिसांच्या समोर हजर। त्यांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईच्या अंधेरी कोर्टामध्ये 2 वकिलांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी। अभिषेक त्रिपाठी नावाच्या वकिलाला जास्त काम मिळत असल्यामुळे वाहिद शेख यांनी रागाच्या भरात हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। दोन्ही वकिलांची सनद रद्द करण्याची मागणी होती आहे। नवी मुंबईच्या महापे MIDC मधल्या बिटाकेम या केमिकल कंपनीला आग लागली। आगीने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती धुराचे लोळ। सुदैवानं जीवितहानी नाही, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। मकोकामधील फरार आरोपी सनी आठवलेला बीड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। पुण्यामधून त्याला अटक करण्यात आली आहे। वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आठवलेला पुण्यामधल्या मांजरी परिसरामधून अटक। आठवले टोळीमधील सदस्यांवरती 19 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। भंडाऱ्याच्या शहापूर इथल्या ग्रामपंचायत सदस्य सचिन गाडेकर याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न।
पहाटेच्या वेळेला अज्ञातांकडून घरावरती पेट्रोल बॉम्बनं हल्ला. या घटनेमध्ये घरासमोरील 4 दुचाकी आणि एक कार जळून खाक झाली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये आरोपीनं आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामधल्या धवळी विहीर गावामध्ये आग लागली. शिवाजी वळवी यांचं संपूर्ण घर जळून खाक झालं. संसार उपयोगी वस्तू, धान्य, शैक्षणिक साहित्य, कागदपत्र हे सगळं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. त्यामुळे सरकारकडून मदतीची मागणी. मुंबईच्या चेंबूरमध्ये एलॉन मस्क यांच्या नावानं लग्नाचा प्रस्ताव देऊन 40 वर्षाच्या महिलेची लाखो रुपयांची फसवणूक. विमानाच्या तिकिटाच्या बहाण्यानं तसंच व्हिसा प्रोसेसिंगच्या नावाखाली महिलेकडून 16 लाख रुपये उकळण्यात आले. सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या उजनी गावचे ग्रामदैवत पद्मावती देवी मंदिरामध्ये चोरी झाली आहे. 4 किलो चांदी आणि 7 ते 8 तोळं सोन्याचे दागिने हे चोरीला गेलेले आहेत. कुर्डुवाडी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते घटनास्थळी. कुरिअरच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न. मुंबई DRIची कारवाई. 2,89 लाख रुपयांचं सोनं जप्त, आरोपींना अटक. विरार पूर्वेच्या सहकारनगर परिसरामध्ये मुलं चोरीची अफवा. संतप्त जमावाकडून 4 महिलांना बेदम मारहाण. 4ही महिला मध विक्रीसाठी या ठिकाणी आल्या असल्याची माहिती. या महिला नायगाव जवळच्या झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करतात. भिवंडीमध्ये 36 वर्षीय विवाहितेचा 11 वर्षांपासून हुंड्यासाठी छळ. पत्नी सासरी असताना प्रत्येक अमावस्येला काळ्या जादूची पूजा मांडून सासरच्या व्यक्तींकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ. पीडितेच्या तक्रारीनंतर पतीसह सासरच्या 6 जणांच्या विरोधात जादूटोणा कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल. परळीमध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती नगर परिषद प्रशासनाकडून कामांना सुरुवात. मुख्य रस्त्यांवरती खड्ड्यांची दुरुस्ती. पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने वैजनाथ देवस्थानाला भाविकांच्या गर्दीची शक्यता आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारे कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आले. एबीपी न्यूज नेटवर्क समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य संपादक राजीव खांडेकर, डॉक्टर संदीप वासलेकर आणि प्राध्यापक डॉक्टर रंगनाथ पठारे यांना पुरस्कार जाहीर झालाय. 31 जानेवारीला ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन. खासदार सुनेत्रा पवार आणि त्यांच्या सुनबाई तसंच जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पवार यांची प्रदर्शनाला भेट. तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू या परत न करण्यावरती तुळजाभवानी संस्थान ठाम आहे. इतर अनेक देवस्थानाच्या ठिकाणी असाच पद्धतीचा नियम असल्याचं देखील या देवस्थानाचं म्हणणं आहे. तर पुजारी मंडळाकडून भक्ताची वस्तू परत करण्याची मागणी. अहिल्यानगर शहराजवळच्या बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद. शहरामधल्या बोरुडे मळा इथे उसाच्या शेतामध्ये एक बाधित बिबट्या आणि तिची पिल्लं असल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. साताऱ्याच्या बामणोली रस्त्यावरती आटाळी गावच्या हद्दीमध्ये देखील बिबट्या आढळलेला आहे. आटाळी परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. कोयना जलाशयाचा परिसर या भागामध्ये जवळ असल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय. वाशिमच्या मालेगावमधल्या मुख्य वाकळवाडी गावच्या रस्त्याला जोडणाऱ्या 3 किलोमीटर अंतरावरचा खडतर प्रवास सध्या सुरू आहे. मेडशी वाकळवाडी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अशाच खराब अवस्थेत आहे. गोंदियामधले धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. 4 महिने उलटूनही धानाचे चुकारे मिळालेले नाहीत. लवकरात लवकर धान पिकाचे चुकारे देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीमध्ये आजपासून महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे आयोजन. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये 350 एकरांच्या विशाल मैदानावरती हा महोत्सव रंगणार आहे. 27 जानेवारीला सामूहिक विवाह सोहळ्यानं या महोत्सवाचा शेवट होईल. नांदेडमध्ये हिंद दी चादर या सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षाच्या निमित्तानं या सोहळ्याचं आयोजन. यावेळेला नगर कीर्तन रॅलीवरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची देखील विशेष उपस्थिती. मध्य रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टीच्या दरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या मेगाब्लॉक घेतला जाईल. अंधेरी गोरेगाव आणि माहीम ते अंधेरी या मार्गावरती मेगाब्लॉक आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। सीएसएमटी ते सुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन या मार्गावरती ब्लॉक असेल। सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 हा ब्लॉक घेतला जाईल। सीएसएमटी पनवेल, वांद्रे गोरेगाव या मार्गावरच्या फेऱ्या रद्द राहतील। एमआयएम नगरसेविका सहर शेखने मागितली आहे माफी। भडकाऊ भाषण करून सहर शेख यांनी हिंदूंना धमकावल्याचा किरीट सोमय्यांनी आरोप केला होता आणि या प्रकरणी आज सोमय्या चर्चेसाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेले होते। वाशिमच्या पंचाळा गावामध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यानं ग्रामसभेमध्ये हिशोब न दिल्यामुळे गावकरी संतापले। सरकुंडी, मोहगव्हाण आणि पंचाळा या गावामधील संतप्त नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामसभेमधून धक्काबुक्की करत बाहेर काढलं। नंदुरबारमध्ये आरटीओची मोठी कारवाई। कालबाह्य झालेल्या रिक्षा तसंच अनेक वाहनं जेसीबीच्या सहाय्यानं पोलिसांनी स्क्रॅप केली आहेत। रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही कारवाई करण्यात आली। भावार्थ देकडे यांची आळंदी देवस्थानाच्या प्रमुख विश्वस्तपदी निवड झाली आहे। इतर विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये निर्णय। 2025च्या पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून काम बघितल्याच्या नंतर त्यांच्यावरती नवी जबाबदारी। लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला। 181 या महिला हेल्पलाईन क्रमांकावरती मदत उपलब्ध होणार आहे। योजनेशी संबंधित तक्रारींचं आणि शंकांचं कॉलवरती निवारण केलं जाईल। मंत्री अदिती तटकरे यांनी पोस्ट करून माहिती दिली आहे। माडाच्या मुंबईमधल्या व्यावसायिक गाळ्यांच्या लिलावाला मुदतवाढ। 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई लिलावासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। डोंबिवली स्टेशनच्या बाहेर शोरमा विकणाऱ्या मराठी फेरीवाल्या तरुणीवरती कारवाई झाली आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव हे आक्रमक झाले। केवळ मराठी तरुणीवरच कारवाई केली जात असल्यामुळे मनसेकडून तरुणीला पाठिंबा, इतर स्टॉलवरती कारवाई केली जात नसल्याचाही इथला या तरुणीचा आरोप आहे। बाळासाहेब ठाकरे गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। मानाचा मुजरा हटवूया कचरा हे ब्रीदवाक्य घेऊन या मोहिमेचं आयोजन। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय महिला संघाची घोषणा। स्टार फलंदाज प्रतिका रावल, डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्मा आणि वेगवान गोलंदाज क्रांती गौड यांना पहिल्यांदाच कसोटी संघामध्ये संधी मिळाली आहे। 6 ते 9 मार्चच्या दरम्यान पर्थला हा सामना खेळवला जाईल। दक्षिण आफ्रिका T20 लीगमध्ये सनरायझर्स ईस्टर्न केप संघाची चौथ्यांदा फायनलमध्ये धडक। दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पार रॉयल्सला 7 विकेट्सनं त्यांनी हरवलेलं आहे। त्यामुळे आता प्रिटोरिया कॅपिटल संघासोबत त्यांची फायनल लढत होणार आहे। बॉर्डर 2ची पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपयांची कमाई। देशभक्ती, उत्साह आणि ॲक्शनचे उत्कृष्ट मिश्रण असल्यामुळे चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलाय। बिग बॉस मराठीच्या 11व्या सीझनमधील 9 स्पर्धकांपैकी एक स्पर्धक आज एलिमिनेट होणार आहे। गेल्या 2 आठवड्यांच्या वोटिंगच्या आधारे प्रभू शेळके, रुचिता जामदार आणि राधा पाटील हे सध्या डेंजर झोनमध्ये आहेत। तर राधा पाटील एलिमिनेट होणार असल्याची सोशल मीडियावरती चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 18वा रोजगार मेळावा। विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्यानं भरती झालेल्या 61,000पेक्षा अधिक तरुणांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं। हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामधील चुरा उपविभागामध्ये जोरदार बर्फवृष्टी। अनेक जोड रस्ते बंद झाले आहेत। बर्फ काढून लवकरात लवकर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पीडब्ल्यूडीचे कर्मचारी आणि यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे। इथल्या स्थानिकांचे मात्र हाल होत आहेत। बारामुल्लामध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाली आहे। जनजीवन विस्कळीत। मुसळधार बर्फवृष्टी, रस्त्यांवरती आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहनं बर्फाच्या थराखाली अडकून पडली आहेत। तर या सगळ्या साधनांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीनं हे बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हिमवृष्टी झाली आहे। संपूर्ण दरी ही बर्फानं झाकली गेली आहे। बहुतेक भागांमध्ये 2 ते 2.5 फुटांपर्यंतचा थर साचलाय। डोंगराळ प्रदेशामध्ये अधिक बर्फवृष्टीची नोंद होती आहे। हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये बर्फामुळे कारचा अपघात झालाय। सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। बर्फवृष्टीच्या नंतर वाहनं हटवत असताना अशा पद्धतीचे अपघात घडतायत। शिमल्यामध्ये मुसळधार बर्फवृष्टी होतीये। रस्ते निसरडे झालेले आहेत। नारेलमध्ये बर्फामुळे 3 ट्रकचा अपघात झालाय। कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाहीये। चालकांनी बर्फामध्ये गाडी चालवण्याच्या सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना।
हिमाचल प्रदेशमधल्या पालमपूरमध्ये अनेक वर्षांनी बर्फवृष्टी, शेतांवरती बर्फ पडल्याचं चित्र आहे. रात्री उशिरा पालमपूर रुग्णालयाच्या बाहेर देखील बर्फवृष्टी झाली आहे. नैनिताल, उत्तरकाशी आणि टिहरी गढवाल या जिल्ह्यांमधील पहाडी भागामध्ये बर्फवृष्टीसह पावसाच्या जोरदार सरी. अनेक ठिकाणी वाहनं आणि प्रवासी अडकून पडले आहेत. एसडीआरएफच्या जवानांकडून अडकलेल्या जवळपास 75 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. हिमवादळामुळे सोलन जिल्ह्यामधल्या चाईलमध्ये एका गाडीवरती झाड कोसळलं. यामध्ये गाडीचं नुकसान झालेलं आहे. सुदैवानं जीवितहानी झालेली नाही आहे. तिकडे अमेरिकेमधल्या अनेक राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. अनेक ठिकाणी रस्त्यांवरती बर्फाचे ढीग साचले आहेत. इथे देखील वाहतुकीचा खोळंबा झालाय. जनजीवन विस्कळीत आहे. शेकडो विमानांचं उड्डाण रद्द झालंय. अनेक ठिकाणी शाळा देखील बंद आहेत. विशाखापट्टणममध्ये रेल्वे स्थानकावरती प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रोबोट तैनात करण्यात आला. ASC अर्जुन नावाचा हा रोबोट हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू भाषेमध्ये घोषणा करू शकतो. यामध्ये आग आणि धूर शोधणारे सेन्सर्स देखील आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.